Let us discuss question number 116. A charge of 10 units is divided so that the force between the two charges is maximum when placed at 2 centimeter apart. The two charges are ऑप्शन्स दिलेले आपल्याला कुलॉम्स लॉचा फॉर्म्युला माहिती आहे. F इज इक्वल टू कॉन्स्टंट K Q1 Q2 डिवायडेड बाय R स्क्वेअर. ह्या इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की R जो आहे हा 2 सेंटीमीटर आहे आणि फिक्स्ड व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यामुळे R चेंज होणारच नाही. तर F जो आहे तो कुणाला प्रोपोर्शनल असणार आहे? तो Q1 Q2 च्या प्रोडक्टला प्रोपोर्शनल आहे, कारण K तर ऑलरेडी हा कॉन्स्टंट आहे. K इज अ कॉन्स्टंट, ऑलरेडी तो एक कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग आता एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 जर असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 जर असेल, तर आता आपल्याला हे ऑप्शन्स वरूनच सॉल्व्ह करावं लागेल. त्याचं रिझन काय? कारण ह्या दोघांचा प्रोडक्ट पहिल्या ऑप्शन मध्ये काय आहे? 6 into 4, सो विच इज इक्वल टू 24. सेकंड ऑप्शन मध्ये आहे 3 into 7, विच इज इक्वल टू 21. थर्ड ऑप्शन मध्ये काय आहे? इट इज 1 into 9, विच इज इक्वल टू 9. फोर्थ ऑप्शन मध्ये काय दिले? 5 into 5, विच इज इक्वल टू 25. नाउ द चार्ज, ऑल अदर क्वांटिटीज आर फिक्स्ड. द प्रोडक्ट ऑफ द चार्ज, इथे चार्जचा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट किती भेटतोय? तो प्रोडक्ट 25 भेटत असल्यामुळे आपलं आन्सर किती? 25 म्हणजे फोर्थ करेक्ट ऑप्शन असेल. त्याचं जे ऑप्शन आहे ते फोर्थ वन करेक्ट असेल. Nextly, question number 117. A force F is acting between two charges in air. If these spaces between them be completely filled with a medium of K equals to 1. So we do have this formula F is equal to 1 upon 4 pi epsilon naught K. हा फॉर्म्युला आहे. के इथे लक्षात ठेवा, के इज इक्वल टू 4 दिलाय म्हणजे हे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. कारण जर तो कॅपिटल के असता तर के ची व्हॅल्यू काय असती? 9 into 10 to the power plus 9 अशी आली असती. तो डिफरंट आहे आणि हा डिफरंट आहे. इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता इथं फक्त के चेंज केलाय, म्हणजे के कसा आहे? हा इनव्हर्स प्रोपोर्शनल आहे फोर्सला. देअरफॉर F2 डिवायडेड बाय F1 विच इज इक्वल टू, सुरुवातीला के आपण 1 घेणार, तर इथं काय येईल? हे K1 डिवायडेड बाय K2. सो K1 1 आहे, हे 4 आहे. सो F2 इज इक्वल टू F1 डिवायडेड बाय 4, म्हणजेच किती येतं? F डिवायडेड बाय 4. सो ह्याचा आन्सर कोणतं करेक्ट आहे? ह्याचा आन्सर करेक्ट असेल थर्ड वाला. ओके. हा, आपण न्यूमरिकल्स घेऊयात काही. ओके. क्वेश्चन नंबर 118. 116 का 5 पर्यंत इथं बघितले होते. 118 बघा. टू चार्जेस each of 100 microcoulomb are separated in a medium of relativity 2 by a distance of 5 centimeter. The force on them is. टू चार्जेस प्रत्येकाची व्हॅल्यू किती सांगितली आहे त्यांनी? Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू 100 मायक्रोकुलोम आहे. ह्याचाच अर्थ 10 to the power minus 4 कुलोम एवढी व्हॅल्यू आहे. ओके. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जी आहे, म्हणजे थोडक्यात के ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 2 अँड डिस्टन्स जे आहे ते 5 सेंटीमीटर दिले. फोर्स बिटवीन, म्हणजे हा प्युअरली आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. ते व्हॅल्यूज आहेत. तर के ची इथे कॅपिटल के जो आहे तो म्हणजेच इथे बघा, हे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट के इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर असं आपण लिहितो. तर ह्या ठिकाणी हे कॅपिटल के डिवायडेड बाय स्मॉल के लिहिता येतं इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे कॅपिटल के ची व्हॅल्यू जी आहे ती 9 into 10 to the power plus 9 आहे. स्मॉल के ची व्हॅल्यू इथे किती दिली आहे? 2 दिलेली आहे. Q1 Q2, Q1 ची व्हॅल्यू 10 to the power minus 4,
ह्या दोघांचं प्रोडक्ट किती येईल 10⁻⁻8. आर जो आहे तो 5 सेंटीमीटर आहे म्हणजे 25 इंटू 10⁻⁻4 असं येणार आहे. मी राईट साईडला लिहितोय फोर्स. आता फोर्स इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁻8 म्हणजे हे 10⁻1 होतं डिनॉमिनेटर मध्ये. 50 इंटू 10⁻⁻4 असं येतं. हे न्यूमरेटर मध्ये गेल्यावरती हे 90 इंटू 10⁻+4 होईल डिवायडेड बाय हे 50 आहे. 5 कॅन्सल होईल. 5 न जर डिवाइड केलं तर 5 1 5 4 हातचे आले 48 इंटू 10⁻+4 1.8 इंटू 10⁻+4 न्यूटन हे आन्सर असणार आहे. सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट. 118 साठीचा आन्सर कोणता असेल? फोर्थ ऑप्शन करेक्ट असणार. ठीक आहे. हे असेच न्यूमरिकल्स आहेत, त्याच्यामध्ये काही जास्त नाही. मी असेच रॅन्डमली काही न्यूमरिकल्स घेत आहे तुमच्यासाठी. लेट अस सी. 112 बघूयात. 122 2 point charges 2 coulomb and -6 coulomb attract each other with a force of 12 newton. A negative charge of 2 coulomb is added to each of the above charges. Now the force between them is. त्या दोघांमधला फोर्स किती असा विचार. तर आता इथं बघा की आपला जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू, मी हे कॅपिटल के लिहितो, इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. के कॉन्स्टंट आहे तर आपण ऍज इट इज ठेवूयात, त्याचा आपण यूज हे करूयात. बर, मग आता इथं हा जो आहे तो F1 आहे, हे इथं अशा व्हॅल्यू झाल्या. दुसऱ्या वेळेस आता हे Q1 डॅश ची व्हॅल्यू आहे, तर Q1 किती असेल? Q1 आणि Q2 2 आणि -6 आहे. तर ह्याच्यात काय केला, each of them अबो क्वेश्चन मध्ये दोघांमध्ये किती चार्ज ऍड केलाय? निगेटिव्ह ऑफ 2 कुलम. त्याच्यामुळं होईल काय, निगेटिव्ह 2 कुलम मध्ये जर आपण निगेटिव्ह 2 कुलम ऍड केला तर हा किती होणार आहे? आता 0 होणार आहे. आणि हा किती होईल? निगेटिव्ह 8 कुलम होईल. आता इकडे चार्जेस नाही म्हणल्यानंतर इथं कुठलाही फोर्स एक्झिस्ट करत नाही. सो आन्सर हे 0 येईल. ह्याचा आन्सर काय असेल? 0 आहे. Next, 123. Two unit negative charges are placed on a straight line. A positive charge Q is placed exactly at the midpoint of these unit charges. If system of these three charges in equilibrium, the Q is in coulomb. आपण हा असा न्यूमरिकल ऑलरेडी सॉल्व्ह केलाय प्रिव्हियस लेक्चर मध्ये. आणि तिथं Q ची व्हॅल्यू म्हणजे इथं जसे दोन निगेटिव्ह चार्ज सांगितले, तिथं पॉझिटिव्ह चार्ज होते. आणि हा जो Q होता सेंटरला ठेवलेला, तो -Q डिवायडेड बाय 4 असा येत होता. तर इथं 2 युनिट निगेटिव्ह चार्जेस असं दिले. युनिट म्हणजे 1 आहे, निगेटिव्ह चार्जेस आहेत. म्हणजे आता आपल्या न्यूमरिकल साठी ही व्हॅल्यू मायनस मध्ये, Q ची व्हॅल्यू काय आहे? -1 आहे डिवायडेड बाय 4. म्हणजेच मायनस मायनस प्लस होईल, ते 1/4 विच इज इक्वल टू 0.25 कुलोम. तर आपला आन्सर किती असेल? 0.25 कुलोम एवढं आन्सर येणार आहे. कुठं गेलं? 0.25 हे इथं आहे. फोर्थ ऑप्शन. मी हे कशावरून सांगितले? काल त्या लेक्चर मध्ये आपण हे डिस्कस केले. त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह क्यू चार्ज इथे ठेवलेला होता, एक पॉझिटिव्ह क्यू चार्ज इथे ठेवला होता, आणि इथे एक क्यू आहे. आता हा कोणता आहे तो सांगितला नव्हता, पण काय सांगितलं होतं की ही सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये येण्यासाठी क्यू किती असला पाहिजे? -Q डिवायडेड बाय 4 यायला पाहिजे. तेच इथे यूज केलं. इथे क्यू ची व्हॅल्यू -1 आहे ह्या 123 नंबरच्या न्यूमरिकल मध्ये. त्याच्यावरून हे सॉल्व्ह करायचं. तुम्ही ते प्रिव्हियस व्हिडिओ अवेलेबल आहे, तोही बघितला तरी तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण काही न्यूमरिकल्स साठी. हे असे आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 126. Two positive charges Q1 is equal to 4 into 10 to the power -6 and Q2 is equal to 9 into 10 to the power -6 are placed 10 centimeter apart in air. The position of the third charge to be placed between them such that there will be no resultant force on them. आता आपल्याला इथे काय दिलेत? Q1 आणि Q2 असे दोन चार्जेस दिले, आणि ते असे प्लेस करायचे. थर्ड चार्ज असा प्लेस करायचा आहे ज्याच्यामुळे त्यांच्यावरती रिझल्टंट फोर्स जो आहे तो फोर्स किती आला पाहिजे? 0 आला पाहिजे.
ह्या दोघांमधलं डिस्टन्स त्यांनी ऑलरेडी 10 सेंटीमीटर असं दिलेलं आहे. तर आता ह्यासाठी बघा Q1 ची व्हॅल्यू आहे 4 मायक्रो, Q2 ची व्हॅल्यू आहे 9 मायक्रो कुलम. ठीक आहे आणि 10 सेंटीमीटर आहेत. ओके चलो फिर. सो हिअर दे हॅव मेन्शन्ड द टू चार्जेस. अशा पद्धतीने हे दोन चार्जेस आपल्याकडे मेन्शन केले. इथे एक चार्ज आहे, इथे एक चार्ज आहे. त्याची व्हॅल्यू सपोज आपण हे कॅपिटल Q1 म्हणूयात, 4 मायक्रो कुलोम आहे. हा कॅपिटल Q2 घेऊयात, हा 9 मायक्रो कुलोम आहे. आता आपल्याला एक आणि ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स त्यांनी किती दिलंय? हा 10 सेंटीमीटरचं डिस्टन्स दिलेलं आहे. डिस्टन्स किती दिलं होतं? 10 सेंटीमीटरचं डिस्टन्स दिलेलं आहे. R is equal to 10 सेंटीमीटर. Now we want to place a charge. आपल्याला एक चार्ज ठेवायचा आहे इथं. ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू काय आहे? Q एवढी व्हॅल्यू आहे. तर ऑब्विसली हाही निगेटिव्ह असला पाहिजे, दोन्ही पॉझिटिव्ह दिले. आता आपल्याला हे डिस्टन्सेस माहिती नाही, कुणाचे ह्या दोघांमधले जे डिस्टन्सेस आहेत, सॉरी हे डिस्टन्सेस आपल्याला माहिती नाहीये. हे इथून जे डिस्टन्स आहे इथपर्यंत, हे डिस्टन्स काहीतरी x व्हॅल्यू असेल आणि हे जे दुसरं डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत, ह्याची व्हॅल्यू काय? r मायनस x अशी व्हॅल्यू येणार आहे. तर हे बॅलन्स झाले पाहिजेत, हे फोर्सेस काय झाले पाहिजेत? बॅलन्स झाले पाहिजेत असं सांगितलं गेलं. Okay, this position, the third charge to be placed between them such that there will be no resultant force on it. Third charge, okay, थर्ड चार्ज आपल्याला प्लेस करायचा आहे. त्याची व्हॅल्यू काही विचारली नाही आहे, पण the position of the third charge to be placed in such a way that त्याची व्हॅल्यू इथे मेन्शन करायला पाहिजे होती, व्हॅल्यूच मेन्शन केली नाही आहे. आय डोंट नो ना, कारण Q थर्ड चार्जची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवरती डिपेंड करते, कारण तो अननोन आहे, आपल्याला सध्या माहित नाही. एक मिनिट, लेट अस सी. ओके, F1 हा फोर्स कॅपिटल Q1 आणि स्मॉल Q मधला आहे आणि त्या दोघांमधलं हे डिस्टन्स, आणि Q2 आणि स्मॉल Q मधला हा फोर्स F2 असा आहे. तर K टाइम्स Q स्मॉल Q डिवायडेड बाय Q1 आहे हा, R मायनस x होल स्क्वेअर इज इक्वल टू K टाइम्स Q2 स्मॉल Q डिवायडेड बाय x स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी काय होईल? K कॅन्सल होईल, Q कॅन्सल होईल, K Q कॅन्सल झाले. सो हिअर x स्क्वेअर डिवायडेड बाय R मायनस x whole square is equal to capital Q divided by small Q2 divided by Q1. Q2 ची व्हॅल्यू जी आहे ती आपण 9 घेतली, डिवायडेड बाय ही काय आहे? 4. ह्याचं स्क्वेअर रूट निघू शकतं. ठीक आहे, तर आपली इथं व्हॅल्यू काय आली आहे? एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर मायनस एक्स होल स्क्वेअर विच इज इक्वल टू काय होतं आपलं? 9/4 ही व्हॅल्यू होती. 9/4 ह्यांचं स्क्वेअर रूट निघू शकतं. हेन्स एक्स डिवायडेड बाय आर मायनस एक्स इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 ही व्हॅल्यू येते. मल्टिप्लाय करा, 2x इज इक्वल टू 3r मायनस 2x. सो हेन्स x ही व्हॅल्यू किती येते? देअरफॉर 4x इज इक्वल टू 3r. देअरफॉर x इज इक्वल टू 3r डिवायडेड बाय 4. R ची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर आहे. हेन्स x is equal to 3 into 10 divided by 4 which is equal to 30/4 and which is 7 4 28 7.5 सेंटीमीटर. x हे 7.5 येतं, तर r minus x किती येईल? 2.5 सेंटीमीटर. लेट अस सी द ऑप्शन्स हिअर. ऑप्शन्स चेक करूयात. पॉइंट मध्ये व्हॅल्यूज नाही आहे इथं. सो आपला आन्सर Q1 आपण जो घेतलेला चार्ज होता, x किती होतं? सॉरी, x कुणापासून होतं? 4 मायक्रो कुलोम पासून. हे x म्हणजे किती डिस्टन्स आहे बघा,
7.5 एक्स म्हणजे 7.5 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्स वरती ते असलं पाहिजे असं म्हणणं आहे. 2 3 ओके, सॉरी माझं एक कॅल्क्युलेशन चुकलं इथं. हे इथला पोर्शन चुकलाय. इफ यू सी दिस, हे जे आहे इथून करेक्ट करावं लागेल की हे 2x बरोबर आहे, पण हे 3r मायनस 3x असलं पाहिजे. सॉरी फॉर दिस, कॅल्क्युलेशन मध्ये माझं चुकलंय. Let us see. ओके, तर कॅल्क्युलेशन करत असताना जी गडबड झाली मी ती क्लिअर करतो. ह्या इथं 3 असलं पाहिजे, या इथे किती पाहिजे, हे 3x असलं पाहिजे. त्याच्यामुळं हे 2x इज इक्वल टू 3r मायनस 3x विच विल बी इक्वल टू, म्हणजे हे इथं किती येईल, हे येईल 5. हे 5 येत असेल तर हा सुद्धा काय होईल, 5 होईल. सो x इज इक्वल टू डिनॉमिनेटर मध्ये 5 आहे, तर हे 5 असेल तर ही व्हॅल्यू किती होते, 5 सक्क 30 होते. ओके, नाउ आवर आन्सर इज करेक्ट हियर. सो 5 सक्क 30 सेंटीमीटर, r मायनस x ची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर एवढी येईल. ओके, यू गॉट दिस वन. आता आपलं हे जे आहे ते बरोबर आले की x म्हणजे Q1 ची व्हॅल्यू किती आहे, आपण घेतलेली 4 मायक्रोकुलम पासून, 4 मायक्रोकुलम पासून हा 6 सेंटीमीटर वरती असेल, किंवा जो दुसरा आहे 9 मायक्रोकुलम त्याच्यापासून हा 4 सेंटीमीटर वरती असेल. तर Q1 पासून हा किती, 6 सेंटीमीटर बरोबर आहे. Q1 ची व्हॅल्यू आपण किती घेतली होती, 4 च घेतली होती. तर आपलं आन्सर किती येते, 6 सेंटीमीटर फ्रॉम Q1. क्वेश्चन नंबर 126 चा आन्सर काय आहे, Q1 4, सॉरी एक्स कुठून घेतलं होतं डिस्टन्स, एक मिनिट हा, मला ते चेक करू द्या. मी एक्स डिस्टन्स कुठून घेतलंय ते बघावं लागेल मला. अच्छा, 9 मायक्रोकुलम पासूनचं डिस्टन्स हे एक्स आहे, म्हणजे जे आपलं आन्सर 6 आले, एक्स ची व्हॅल्यू 9 मायक्रोकुलम पासून 6 सेंटीमीटर वरती आहे. आपलं बघा इथं 9 मायक्रोकुलम कोणता आहे, हा आहे. म्हणजे आन्सर, करेक्ट आन्सर ह्याचं कोणतं असेल, इट विल बी 6 सेंटीमीटर फ्रॉम 9, म्हणजे Q2 पासून 6 सेंटीमीटर वरती असला पाहिजे. तर Q2 दिलाच नाही, म्हणजे Q1 पासून 4 सेंटीमीटर, हे थर्ड त्याचं करेक्ट ऑप्शन असतं. मला लक्षात घ्या, अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करावं लागतं. असो, 1-2 मिनिट हा. पुढचा न्यूमरिकल घेऊयात, 127. 126 बघितला, 127 आपण स्टार्ट करूया. 3 पॉइंट चार्जेस Q1, Q2, Q3 आर इन दॅट ऑर्डर, ह्याच ऑर्डर मध्ये प्लेस केले, इक्वली स्पेस्ड आहेत, सगळ्यांमध्ये डिस्टन्स सेम आहे. Along a straight line, Q1 and Q3 are equal in magnitude but opposite in sign. If the net force on Q3 is 0, the value of Q1 is. ठीक आहे, आत्ता सारखाच आहे, थोडं मॉडिफाय करून. हा जो क्वेश्चन होता तो 126 होता वाटतं. हा, इथे नंबर टाकतो मी 126. नेक्स्ट जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे 127. So, what has mentioned, what they have mentioned here, there are 3 charges. इथे किती चार्जेस आहेत, 3 चार्जेस आहेत. इक्वली प्लेस आहेत हे, ठीक आहे, इक्वली प्लेस ठेवले. त्यांचे नाव सुद्धा आहेत हे, Q1, Q2, Q3 अशी नाव आहेत. आणि ह्यांच्यामधले जे डिस्टन्सेस आहेत हे इक्वल डिस्टन्सेस असं सांगू. इक्वल म्हणजे ह्या दोघांमधले डिस्टन्स सेम आणि ह्या दोघांमधले डिस्टन्स सेम असेल. तर हे डिस्टन्स किती असेल, r/2. हे डिस्टन्स किती असेल, r/2. आणि हे डिस्टन्स किती असेल, r असेल. तर ह्या क्वेश्चन मध्ये जे मेन्शन केलेल्या व्हॅल्यूज आहेत, की मॅग्निट्यूड जे आहे Q2 चं, ते मॅग्निट्यूड कुणाच्या एवढं आहे, Q3 च्या मॅग्निट्यूड एवढं आहे. जर जर हे अपोजिट आहे, ऑलरेडी हे कसे आहेत, अपोजिट. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जर
फोर्स बॅलन्स व्हायचे असेल, Q3 वरती जर फोर्स नेट फोर्स 0 आहे, तर ह्याचा अर्थ काय आहे, Q2 आणि Q3 हे जे फोर्सेस आहेत, तर Q3 वरती जो चार्ज असेल तो चार्ज Q1 वरती असेल. ओके, चार्ज ऑन Q3 is equal to Q1. Why? फॉर बॅलन्स्ड कंडिशन. हे कुठल्या कंडिशन साठी सांगत आहोत आपण, हे बॅलन्स्ड कंडिशन साठी हे असं असायला पाहिजे. बॅलन्स्ड कंडिशन जी आहे त्याच्यासाठी आपण हे सांगतोय की हा जो काही असेल फॉर बॅलन्स्ड कंडिशन, चार्ज Q3 वरचा Q1 एवढा जो आहे Q1 एवढा असायला पाहिजे, अदरवाइज ते बॅलन्स होणार नाही. आता नेट फोर्स Q3 वरचा जो आहे तो काय आहे की काय म्हणतात त्याला, बॅलन्सिंग झिरो आहे. आता Q3 वरती पॉझिटिव्ह जो चार्ज आहे समजा समजा Q3 जर पॉझिटिव्ह असेल तर Q1 पण पॉझिटिव्ह असेल आणि तो त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये ढकलत असेल, उदाहरणार्थ ह्या डायरेक्शन मध्ये, तर Q2 जो आहे तो कुठल्या डायरेक्शन मध्ये खेचेल, ह्या डायरेक्शन मध्ये त्याला खेचणार आहे. ओके, ह्या डायरेक्शन मध्ये खेचणार आहे. आपल्याला Q2 चा चार्ज विचारला का Q3 चा विचारलेला आहे. ओके, द व्हॅल्यू ऑफ Q1 म्हणजे आपल्याला Q1 किंवा Q3 ह्या व्हॅल्यू आहेत. तर हे सुद्धा सेम एक्झाम्पल जे डिस्कस केलं होतं तशाच पद्धतीने, की 3 चार्जेस असतील तर मध्ये आहे, तर आपण आठवत असेल तुम्हाला की Q इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ Q डिवायडेड बाय 4 अशा पद्धतीने आपण फाइंड आउट केलं होतं. तर इथं सुद्धा हा Q च्या ऐवजी काय आहे, इथं कॅपिटल Q2 आहे आणि इथल्या Q च्या ऐवजी हा Q3 घ्या किंवा Q4 घ्या, काही असेल. मग आता मी जर Q1 जर फाइंड आउट सॉरी Q3 वरचा जर आपल्याला चार्ज फाइंड करायचा आहे किंवा Q1 चा जरी फाइंड आउट करायचा आहे, तर हेच असतील -Q1 डिवायडेड बाय 4. तर ह्याची जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशी येईल, Q1 इज Q1 by 4 is equal to minus of Q2 and hence Q हे थोडं वेगळं येईल कारण Q2 आणि Q3 चं मॅग्निट्यूड सेम सांगितलं ना, सॉरी मी वेगळं सांगितलं. हे ह्याच्यासाठी हे जे लिहिलं होतं ना मी, ते कुणासाठी होतं, ज्यांचं मॅग्निट्यूड हे काय व्हायला लागले, न्यूमरिकल एका बाजूला राहते आणि आपण एकीकडे सॉल्व्ह करतो, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागत आहे. असो, तर हा Q3 चं मॅग्निट्यूड आणि Q2 चं मॅग्निट्यूड सेम आहे. मग आता हे जर असेल तर आपल्याला हे असं लिहिता येणार नाही ही सिच्युएशन, कारण मॅग्निट्यूड ह्या दोघांचं सेम आहे. आता आपल्याला Q3 बद्दलचा Q1 बद्दल, मग Q1 आणि Q3 मध्ये जो फोर्स असेल त्याला आपण F असं म्हणूयात. ही K व्हॅल्यू आली. Q1 Q3 डिवायडेड बाय R स्क्वेअर असेल आणि जो दुसरा फोर्स आहे हा F2, ह्याच्यावरती जो ऍक्ट होणारा दुसरा फोर्स आहे तो कुणामुळे असेल, Q2 मुळे. तर Q2 Q3 डिवायडेड बाय Q2 Q3 डिवायडेड बाय R बाय 2 होल स्क्वेअर, आणि हे दोन्ही फोर्सेस इक्वल असतील तरच त्याच्यावरचा नेट फोर्स काय आहे, 0 आहे. बघा Q3 वर Q2 आणि Q1 दोघंही अप्लाय होत आहेत फोर्सेस. Q2 हा Q2 च्या अपोजिट आहे, म्हणजे Q2 आणि Q3 मध्ये हे अट्रॅक्शनचा फोर्स आहे. Q3 आणि Q1 मध्ये रिपल्शनचा फोर्स असला पाहिजे, अदरवाइज हे पॉसिबल होत नाही. म्हणून हे दोन्ही ज्यावेळेस फोर्सेस आहेत, K टाइम्स Q1 Q3 divided by R square is equal to K times Q2 Q3 divided by R by 2 whole square. K cancel होईल, K cancel होईल, Q3 cancel होईल, इथे Q3 cancel होऊन चाललेला. तर आता इथं बघा, हे काय येते, Q1 divided by R square which is equal to 4 times Q2 divided by R square ही व्हॅल्यू येते. R square पण कॅन्सल झाला. सो Q1 is equal to 4 times Q2 ही व्हॅल्यू मिळते. 4 टाइम्स Q2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळत असेल. लेट अस सी द ऑप्शन्स. आपल्याला आता ऑप्शन्स चेक करायला लागतील की Q1 ची जी व्हॅल्यू आहे, Q1 ची व्हॅल्यू कशाच्या टर्म्स मध्ये दिली आहे, Q2 च्या टर्म्स मध्ये आपण जी कॅल्क्युलेट केली ती Q2 च्या टर्म्स मध्ये आली. ओके, Q2 च्या टर्म्स मध्ये नाही आहे, तर
Q3 च्या फॉर्म मध्ये आहे. तर आपल्याला इथं लिहिता येईल Q3 च्या फॉर्म मध्ये आहे म्हणल्यानंतर, कारण मॅग्निट्यूड ऑफ Q3 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ Q2 म्हणून Q3 च्या ऐवजी Q2 लिहिता येईल. आपला आन्सर आला होतो Q1 इज इक्वल टू 4 टाइम्स Q2. सो 4 टाइम्स वाला हे आहे 127 चा क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर फोर्थ करेक्ट असेल. त्याचा किती आन्सर करेक्ट आहे? फोर्थ आन्सर करेक्ट असणार. ओके. नेक्स्टली 129 कडे जाऊयात. Two charges 50 microcoulomb and 100 microcoulomb, 129 are separated by a distance of this much. The intensity of electric field at a point midway between them is. तर ह्या दोन चार्जेस आहेत हे एवढ्या डिस्टन्सनं सेपरेट झाले. त्यांच्या सेंटरला इंटेन्सिटी किती असेल असं विचारलं. आता एक चार्ज इथं आहे, एक चार्ज इथं आहे. एक आहे 50, दुसरा आहे 100. त्याच्या सेंटरच्या पॉइंटवरचा आपला विचार करा. तर आता इथे जी काही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? 9 into 10 to the power 9 into हे Q डिवायडेड बाय R स्क्वेअर. Q डिवायडेड बाय R म्हणजे 100 मायक्रो आहे तर हे 10 टू द पॉवर -4 होईल. R स्क्वेअर जे आहे, R स्क्वेअर आपल्याला दिलेल्या डिस्टन्स पेक्षा कमी द्यावं लागेल 0.3. 0.3 चा स्क्वेअर काय येतो? 0.09 असा येतो. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू 100 त्याला आपण E1 असं लिहूयात. इट इज इक्वल टू, हे जर 9 ला डिवाइड केलं तर 100 होईल. हे पॉवर जे आहे 11 म्हणजे 10 टू द पॉवर +7 ही व्हॅल्यू येणार आहे. 10 टू द पॉवर किती येते? +7. आणि तेच जर 52 साठी आपण केली, इथं E2 ची व्हॅल्यू काढली म्हणजे 9 into 10 to the power 9 पॉवर जो आहे 50 मायक्रो कुलोम आहे. तर त्याला आपल्याला कसं लिहिता येतं? 5 into 10 to the power -5 डिवायडेड बाय डिस्टन्स तेवढंच आहे ते 0.09 एवढं येईल. सो 100 म्हणजे 10 टू द पॉवर 11 मधून जर गेलं तर हे किती येतं? 5 into 10 to the power 6 येतं. पॉवर दोघांचीही सेम करा म्हणजे हे 0.5 into 10 to the power 7 येतं न्यूटन पर कुलोम. इथं सुद्धा युनिट आहे न्यूटन पर कुलोमच आहे. तर E1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता हा जो E1 आहे ह्या ठिकाणी, E1 इथली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ती ह्या डायरेक्शन मध्ये आहे आणि ही E2 जी आहे ती ह्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे ह्या पॉइंटला ह्या दोघांमध्ये काय होईल? सबट्रॅक्शन होणार आहे. तर हे सबट्रॅक्शन जे आहे तर व्हॅल्यू किती येईल इथं? 1 मायनस 0.5 म्हणजे 5 into 10 to the power 0.5 into 10 to the power 7 ही व्हॅल्यू येईल. तर बघा इथं आन्सर काय आहे? 0.5 into पॉइंट मध्ये दिलं नाही तर 5 म्हणजे 5 into 10 to the power 6 हे येईल. सो ऑप्शन नंबर 2 129 जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर कोणता आहे? सेकंड ऑप्शन करेक्ट असेल. त्याचं कोणता आन्सर करेक्ट असेल? सेकंड करेक्ट असेल. ओके. ठीक आहे. आपण काही पॉइंट्स डिस्कस केले. आता त्याचबरोबर आपण आणखीन एक पॉइंट आता थोडासा जो थिअरी पार्ट आहे त्या थिअरी पार्टचा विचार करूया. थिअरीचा डिस्कशन करूया तिथं. खूप छोटासा पार्ट राहिला. इन प्रिव्हियस क्लास वी डिस्कस्ड अबाउट द व्हिटस्टोन्स नेटवर्क. व्हिटस्टोन्स नेटवर्क बद्दल आपण काही पॉइंट्स डिस्कस केले. आता जो राहिलेला पॉइंट आहे तो आहे डायइलेक्ट्रिक्स. डायइलेक्ट्रिक म्हणजे काय आहे? इट इज हे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल्स आहेत, हे डायइलेक्ट्रिक मटेरियल काय करतात? दे विल सॉरी ते त्या दोन सपोज आपण जर एखादं मटेरियल आहे तर त्या मटेरियलच्या मध्ये मटेरियल म्हणण्याच्या ऐवजी कॅपॅसिटर्स आहेत आपल्याकडं. ह्या कॅपॅसिटर्सच्या कॅपॅसिटर प्लेट्सच्या मध्ये जर डायइलेक्ट्रिक मटेरियल ऍड केलं तर त्याची एनर्जी स्टोरिंग कॅपॅसिटी वाढते. लक्षात ठेवा, चार्ज जो स्टोअर होतो तो ह्या डायइलेक्ट्रिक मध्ये स्टोअर होतो. चार्ज कुठं स्टोअर होतो? ह्या डायइलेक्ट्रिक मध्ये स्टोअर होत असतो. ठीक आहे. सपोज ही एक प्लेट आहे कॅपॅसिटरची आणि ही दुसरी प्लेट आहे कॅपॅसिटरची. तर ह्या दोघांवरती काही ना काही चार्ज असेल. लेट अस कन्सिडर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. ओके. आणि ह्या दोघांच्या मध्ये एक मीडियम आहे. हे जे मीडियम आहे ते मीडियम कोणतेही असू शकते. इव्हन वी कॅन कॉल इट ॲज एअर मीडियम. ह्याला आपण एअर मीडियम सुद्धा म्हणू शकतो. धिस इज अ डाय इलेक्ट्रिक. ह्याला आपण काय म्हणतोय?
डाय इलेक्ट्रिक असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? डाय इलेक्ट्रिक असे नाव दिलं. आता हा जो डाय इलेक्ट्रिक आहे, त्या ठिकाणी चार्ज, एनर्जी किंवा चार्ज जे आहे, एनर्जी स्टोअर, डायइलेक्ट्रिक मध्ये एनर्जी स्टोअर होते. सो एनर्जी विल बी स्टोर्ड इन दिस डायइलेक्ट्रिक मटेरियल. आपण ज्यावेळेस याच्यामध्ये काहीच नाही असं म्हणतो, ज्यावेळेस काय आपण सांगत नाही किंवा डायइलेक्ट्रिक ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इक्वल टू दिस असं सांगत नाहीत. ह्याचा अर्थ काय? बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये कोणतं मीडियम असतं? बाय डिफॉल्ट एअर मीडियम असतं. बाय डिफॉल्ट आपण त्याच्यात कोणतं मीडियम कन्सिडर करतो? एअर हे मीडियम त्याच्यामध्ये कन्सिडर करत असतो. अदरवाईज त्याच्यामध्ये कुठलंही मीडियम असू शकतं. आणि हे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे, मी ऑलरेडी सांगितलं, हे नॉन कंडक्टिंग मटेरियल असतं. दिस इज नॉन कंडक्टिंग मटेरियल. ठीक आहे, हे नॉन कंडक्टिंग मटेरियल्स आहेत. गॉट दिस पॉइंट? नॉन कंडक्टिंग मटेरियल्स मी सांगितलं. असो, आता तुमच्या लक्षात आलं की डाय इलेक्ट्रिक जे आहे, डाय इलेक्ट्रिक मटेरियल्स जे आहेत ते सांगितले, ते दोन प्लेट्सच्या मध्ये ठेवतो. मग ऍक्च्युअली होतं काय, तीही आपण पॉइंट बघूयात. की ज्यावेळेस ज्यावेळेस समजा हे एक डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे, आपल्याला माहिती नाही, आपण असं कन्सिडर करूया की हे एक डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे. तर ह्या डायइलेक्ट्रिक मटेरियल मध्ये हे तर नॉन कंडक्टिंग आहे, आधीच सांगितलं. नॉन हे नॉन कंडक्टिंग असणार आहे. पण आता नॉन कंडक्टिंग आहे म्हणजे ह्याच्यात काय ॲटम नाहीत का? आहेत. ॲटम हे आहेत. तर सुरुवातीला आपण ह्याला कुठल्याही इलेक्ट्रिक फील्ड शिवाय जर ठेवलं, तर हे त्याचे ॲटम्स जे आहेत हे अशा पद्धतीने राहतात. हे उदाहरण, आता एवढेच ॲटम आहेत का? नाही. देअर आर ह्यूज नंबर ऑफ ॲटम्स व्हिच आर प्रेझेंट हिअर. त्याच्यात खूप ह्यूज नंबरचे ॲटम्स प्रेझेंट असू शकतात. तर ह्या इथं डायइलेक्ट्रिक डायइलेक्ट्रिक विदाउट इलेक्ट्रिक फील्ड, हे जे आहे ते कसं रिप्रेझेंट केलं मी? विदाउट इलेक्ट्रिक फील्ड असं रिप्रेझेंट. डायइलेक्ट्रिक विदाउट इलेक्ट्रिक फील्ड. Now, if we apply an electric field to this dielectric, then what happens? Okay, ह्या ठिकाणी ज्यावेळेस मी एक इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो, तर काय होत असेल? लेफ्ट आणि राईट हे दोन वेगळे ठेवा. डायइलेक्ट्रिक मटेरियलच आहे. बघा, तर मग आता इथे इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला आधी रिप्रेझेंट करावी लागेल. कन्सिडर करा की ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. ही काय आहे? इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. इलेक्ट्रिक फील्ड जर उजव्या बाजूला चाललं, याचा अर्थ इथं कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह, आणि इथं कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. ओके. तर आता इथं हे जे ॲटम्स आपल्याला एकदम सर्क्युलर किंवा स्फेरिकल दिसत होते, आता होतंय काय की ते अशा पद्धतीने हे बघा, असे व्हायला लागले. हे असे होत आहेत म्हणजे ते काय होतं तेही आपण दाखवूया तिथं. हे अशा पद्धतीने ह्यांचं ओरिएंटेशन चेंज व्हायला सुरुवात. म्हणजे काय झालं की हिअर दिस इन दिस केस निगेटिव्ह चार्ज विल बी स्टार्ट टू मूव्ह ऑन लेफ्ट साइड. लेफ्ट साइडला हा निगेटिव्ह चार्ज मूव्ह झाला. ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह चार्ज लेफ्टला आहे तर तिकडं तोच होणार. आणि जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो राईटला आला. जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कुठं येत आहे? हा राईट साइडला आहे. म्हणजे इथं काय झाले, ज्यावेळेस इथं इलेक्ट्रिक फील्ड नव्हती, त्यावेळेस हे न्यूट्रल म्हणून ऍक्ट होत होता. ठीक आहे. आणि इथं हे नॉन कंडक्टिंग तर दोघांसाठी पण आहे. म्हणजे मी जे हे सांगितलं, हे मटेरियल काय फक्त लेफ्ट आणि राईट असं नाही आहे. नॉन कंडक्टिंग जे आहे दोघांसाठीही असेल. नॉन कंडक्टिंग ही सिच्युएशन दोघांसाठीही असेल. पण एका ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड जी आहे, ह्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काय आहे? 0 आहे. इथं इलेक्ट्रिक फील्ड ही 0 नाही आहे. त्यावेळेस इथं काय झाले? हे पोल्स तयार झाले. इथं काय झाले? पोल्स तयार झाले. पोल फॉर्मेशन टेक्स प्लेस. आता पोल म्हणजे काय? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पोल फॉर्मेशन टेक्स प्लेस. तर ह्याच्यावरती पोल फॉर्मेशन झालेलं आहे. आता हे जे पोल फॉर्मेशन झालेलं असेल,
पोलचं जे फॉर्मेशन ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन झालंय त्याला आपण पोलरायझेशन असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. तर काय झालंय की जे काही इथं दिसतायत तुम्हाला जेवढे काही हे चार्जेस आहेत किंवा हे दिसतात, तर व्हेन व्हेन इलेक्ट्रिक फील्ड is applied electric field is applied, polarization took place. Polarization took place. तिथं पोलरायझेशन होतं, त्या ठिकाणी काय होतं, पोलरायझेशन होतं. तर ज्या वेळेस जोपर्यंत आपण म्हणतो की आता लक्षात आलं असेल की तुम्हाला हे डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे काय आहे, कुठलंही एक मटेरियल आहे जे नॉन कंडक्टिंग मटेरियल आहे. जसं की तुम्ही रेझिन सांगू शकता. रेझिन म्हणजे थोडक्यात प्लास्टिक आहे. कुठले तरी ऑइल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते ऑइल्स आहेत अशा पद्धतीने. हे असे आहेत. आता इथं हे बघा की इथे ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी 0 असताना ह्यांच्यावरचा जो चार्ज आहे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह, पण हे ओव्हरऑल न्यूट्रल आहेत आणि ते चार्ज इकडे-इकडे असे कुठल्याही डायरेक्शन मध्ये सरकत नाही. आता बघा की हा जो न्यूट्रल होता त्याच्यावरती काय तयार झालं? चार्ज फॉर्मेशन झालेलं आहे. बिकॉज ऑफ दॅट चार्ज फॉर्मेशन झाल्यामुळं तिथं काय होतंय, चार्ज पर युनिट एरिया चेंज होतो. काय चेंज होतोय तिथं? चार्ज पर युनिट एरिया चेंज व्हायला लागला. कारण नवीन चार्ज आला तिथं. त्याला म्हणतात इंड्युस्ड चार्ज. दिस इज कॉल्ड ॲज इंड्युस्ड चार्ज. चार्ज काय झाला इथं? इंड्यूस झाला. इंड्युस्ड चार्ज. आपण हे पॉइंट्स ऑलरेडी डिस्कस केलेत. इंड्युस्ड चार्ज म्हणजे काय? एका प्लेटच्या बाजूला दुसरी प्लेट ठेवली तर याच्यावर येतात. तेच इफेक्ट सेम मध्ये जो मटेरियल आहे त्या दोघांच्या मधल्या मटेरियलवर पण तोच इफेक्ट होतो, की तिथे चार्ज फॉर्म होतो, इंड्यूस चार्ज तयार होतो. त्याला आपण जो आहे तो डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे. मग ह्या मटेरियल नुसार इथे चार्ज होतात आणि त्याला आपण पोलरायझेशन होतंय असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. मग ह्याच्यात प्रत्येक मटेरियल मध्येच असं होतं का? असं नाही. ज्याच्यामध्ये पोलार तयार होतात. बघा आता पोलार फॉर्म म्हणजे काय? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस डू नॉट कोइन्साइड. म्हणजे आपण जी प्रिव्हियस डायग्राम बघितली होती, बघूया तिथे दिसते का? हां. आता हे व्यवस्थित दिसत नसेल. ज्या ठिकाणी हे बघा आता डाव्या बाजूला तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कुठे दिसतायत का? नाही. म्हणजे याचा अर्थ ते एकमेकांवर कोइन्साइड होतायत. पण लेफ्ट साइडला ते कोइन्साइड होतायत का? नाही. ते सेपरेट दिसतायत. तर ह्यांना आपण पोलार मॉलिक्युल्स म्हणत नाहीत. डाव्या बाजूच्यांना आपण पोलार असं म्हणतो, ज्यांच्यात पोल तयार झाले. आता बरं हे डायइलेक्ट्रिकशी संबंधित नको. कारण हे जे आहेत हे पोलार मॉलिक्युल्स आहेत आणि नॉन पोलार मॉलिक्युल्स त्याच्याशी संबंधित सांगितलं. असो. आता हे पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्युल्सच्या संदर्भात जर बघितलं, पोलारमध्ये एक्झाम्पल्स आहेत HCl बरोबर आहे. H वर प्लस आहे, Cl वर मायनस आहे. H2O प्लस प्लस आणि ऑक्सिजनवर मायनस आहे असे पोल्स तयार होतात. आणि त्यांना स्वतःची डायपोल मोमेंट असते. डायपोल मोमेंट आपण हा पॉइंट डिस्कस केलेला आहे. डायपोल म्हणजे काय आणि डायपोल मोमेंट म्हणजे काय? The centers of positive and negative sides coincides. इथं CO2 नॉन पोलर आहे. तर हे काय होतात किंवा हे बेन्झीन आहे C6H6. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज हे जे आहेत म्हणजे साइड्स आहेत ते कोइन्साइड होतात आणि कोइन्साइड झाल्यामुळं तिथं काय ते काय आपल्याला सेपरेट दिसतात का? दिसत नाही. पोलार आणि नॉन पोलार हे असे 2 टाइप्स आपल्याला लक्षात येतात. मग आता त्याच्यावरती मी सांगितलं होतं, की चार्ज इंड्यूस झाला. चार्ज जो इंड्यूस झाला तो कशावरती झाला? डायइलेक्ट्रिक. डायइलेक्ट्रिकच्या सरफेसवरती. त्याच्यामुळं त्याला सरफेस चार्ज डेन्सिटी असं सिग्मा पी असं नाव दिलंय. सिग्मा अशा पद्धतीने सरफेस चार्ज डेन्सिटीचा तयार झाला. हे तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे. E इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट के हा जो फॉर्म्युला आहे इनसाइड अ डायइलेक्ट्रिक मटेरियल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे ती चेंज होते. ॲक्चुअली हे एप्सिलॉन इज इक्वल टू हे काय वेगळं दिलंय. द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड अ डायइलेक्ट्रिक. ओके, इलेक्ट्रिक फील्डच दिलेली आहे. मला वाटलं एप्सिलॉन असं दिलंय. E इज इक्वल टू सॉरी ई म्हणाय ई इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट के ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. जिथं कुठं आहे ते. त्यानंतर डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय? पोल्स तयार होणे याला आपण पोलरायझेशन असं म्हणतो.
पोल्स तयार होणे याला आपण काय म्हणतो, पोलरायझेशन. हा एवढा इम्पॉर्टंट पॉइंट नाहीये, तरी पण आपण हे लक्षात घेऊया. पोलरायझेशन जे आहे पी, हे बघा इथं, when external electric field E naught is applied to the molecules, the molecules get polarized, and this induced a dipole moment of atom or molecule is proportionate to the applied electric field. So this P is directly proportional to E naught. इलेक्ट्रिक फील्डला तो डायरेक्ट प्रोपोर्शनल असेल. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लिहावा लागेल ही इथं. मग हे ॲप्सिलॉन नॉट नाही आहे, हे के, त्या हे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो आहे तो के आहे. डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे आणि हे अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि त्याच्यामुळं अप्लाइड आहे हे. त्याच्यामुळे जी इलेक्ट्रिक फील्ड भेटली ती ही आहे. ओके, फायनल इलेक्ट्रिक फील्ड आपण म्हणूया, फायनल इलेक्ट्रिक फील्ड इथे भेटली. तर ते आपल्याला लिहिता येतं की इथं जे काही इक्वेशन आहे, P इज इक्वल टू अल्फा एप्सिलॉन नॉट नॉट ई नॉट, हे आपल्याला मिळून जाईल. हे इक्वेशन आहे, लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा महत्वाचं हे इक्वेशन आहे. पोलरायझेशनचा जो फॉर्म्युला आहे, P इज इक्वल टू झाय एप्सिलॉन इंटू ई, परमिटिव्हिटी इंटू ई, इथं इथं दिलंय. हा कॉन्स्टंट जो आहे इथला, हा आपण याला आपण साय असं म्हणतो. साय, एस आय, साय. त्याला आपण ससेप्टिबिलिटी असं नाव दिलं. काय दिलेलं आहे? ससेप्टिबिलिटी असं नाव दिले. आणि ज्या ठिकाणी मॅग्नेटिक प्रॉपर्टी, मॅग्नेटिक मटेरियल्स आपण डिस्कस केले, त्यावेळेस मी ससेप्टिबिलिटी डिस्कस करून सांगितलेली आहे. यू यू ते थोडस वाचून बघा, तुम्हाला त्याविषयी ससेप्टिबिलिटी मिळून जाईल. असो, हे पॉइंट्स काय एवढे महत्वाचे नाहीत. मी आधीच सांगायला लागलो होतो की हे आहे, ठीक आहे. तर के इज इक्वल टू 1 प्लस साय ई, हे इक्वेशन एक आहे. सर हे एकदा रीड करा तुम्ही, इथले जे पॉइंट्स आहेत ना, हे रीड करा. जर तुम्हाला काय अडचण आली ह्या पॉइंट्स मध्ये तर मला विचारा, कारण ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला क्वेश्चन्स वेगळ्या पद्धतीने विचारले जातील. तर हे काय एवढं इम्पॉर्टंट नाहीये. फक्त हे ससेप्टिबिलिटी आहे, परमिटिव्हिटी आहे, हे तर इंड्युस्ड सरफेस चार्ज डेन्सिटी आहे, पी इंटू एन. एन हा युनिट वेक्टर आहे. हे डायपोल मोमेंट आहे, आपण बघितलंच हे डायपोल मोमेंट, हे ससेप सिग्मा पी जे आहे, आता ही वेक्टर क्वांटिटीज असेल, युनिट वेक्टर, ऑल दीज पॉइंट्स अशा पद्धतीनं हे मिळून जातील. ओके, सो इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट हे काय एवढे इम्पॉर्टंट नाही. डोंट गो थ्रू देम, एकदा रीड करा. तर अशा पद्धतीनं आपला इथं हा चॅप्टर संपवतो. ह्याच्यावरचे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण घेत राहूया. पण मला आपल्याला नेक्स्ट चॅप्टर आता स्टार्ट करायचं. आय विल स्टॉप दिस सेशन हिअर अँड टुमॉरो वी विल स्टार्ट न्यू चॅप्टर. दुसरा चॅप्टर आपण उद्याच्या क्लासमध्ये स्टार्ट करतो. ओके.